मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक खास आणि थरारक गोष्ट सांगणार आहे, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. माझा खास मित्र रोहन माझ्या शहरात, मुंबईत, माझ्या घराजवळ राहायला आला होता. मला खूप आनंद झाला की आता रोज मित्राला भेटता येईल आणि त्याची बायको, सानिया, हिलाही भेटता येईल. सानिया होतीच एकदम अप्रतिम, तिचं व्यक्तिमत्व खुललेलं, सगळं कसम परिपूर्ण. रोहन आणि सानिया माझे खूप चांगले मित्र होते. रोज सकाळी गुड मॉर्निंग, रात्री गुड नाईट असे मेसेजेस चालायचे. पण एके दिवशी सानियाचा गुड मॉर्निंग मेसेज पाहून मी थक्क झालो. तिने मला एक खास व्हिडिओ क्लिप पाठवली होती. मग काय, आम्ही दोघे एकमेकांना मजेशीर जोक्स, फोटो आणि व्हिडिओ पाठवायला लागलो. ती माझ्याशी इतक्या मोकळेपणाने बोलायची की विचारू नका. एकदा मी ऑफिसमध्ये असताना सानियाचा फोन आला. अरे, किती दिवस दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहायचे. रोहन 2 दिवसांसाठी शहराबाहेर गेलाय, तू येशील का मला भेटायला. मी काही न विचारता तिचं आमंत्रण स्वीकारलं. ठरल्याप्रमाणे मी रात्री रोहनच्या घरी गेलो. सानिया माझी वाट पाहत होती. मी बेल वाजवायच्या आधीच तिने दार उघडलं. तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, ज्यातून तिचं आकर्षक व्यक्तिमत्व स्पष्ट दिसत होतं. जेवण वाढलं, पण माझं लक्ष जेवणात नव्हतं. हे तिला कळलं होतं. मी पटकन जेवण आटोपलं आणि सानियाने आवराआवर केल्यावर मी तिला उचलून थेट बेडरूममध्ये नेलं. बेडरूममध्ये गेल्यावर सानिया मोकळी झाली. तिचं व्यक्तिमत्व पाहून माझ्या भावना उसळायला लागल्या. मीही मोकळा झालो. माझ्या भावना पाहून सानियाच्या डोळ्यात चमक आली. मग मी तिच्या व्यक्तिमत्वाला हळूवार स्पर्श करत एक अविस्मरणीय अनुभव दिला. थोडं थांबून मी सानियाच्या आयुष्यात भावनांचा रंग भरला. ती म्हणाली, अय्या, हळू, पण मी तिला त्या सुंदर क्षणांचा आनंद देत राहिलो. ती म्हणाली, अरे, किती वेळ अनुभव घेतोस, आता थांब ना. पण मी तिकडे लक्ष न देता तिच्या आयुष्याचा मनसोक्त आनंद घेतला आणि मग तिच्या जीवनात आनंदाच्या 5-6 फवायांनी रंग भरले. अशी आम्ही रात्रभर मजा केली. मित्रांनो, त्या रात्री मी सानियाच्या घरी निरोप घेऊन बाहेर पडलो, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता, ही रात्र मला कधीच विसरता येणार नाही. पण मला काय माहित होतं, ही रात्र फक्त मजेची नव्हती, तर एका मोठ्या रहस्याची सुरुवात होती, ज्यामुळे माझं आयुष्यच बदलणार होतं. मी माझ्या बाईकवर स्वार होऊन घरी निघालो. रस्त्यावर मध्यरात्रीची शांतता होती, फक्त अधूनमधून वाहनांचा हलका आवाज येत होता. माझं मन अजूनही सानियाच्या त्या आकर्षक व्यक्तिमत्वात, तिच्या डोळ्यांतल्या चमकेत आणि त्या रात्रीच्या अनुभवात अडकलेलं होतं. सगळं जणू स्वप्नासारखं होतं. पण अचानक माझ्या मागून एक हेडलाईटचा प्रकाश पडला. मी मागे वळून पाहिलं, तर एक चंदेरी कार माझ्या मागे येत होती. ती इतकी जवळ आली की मला त्याचा हॉर्न ऐकू आला. मी बाजूला होऊन रस्ता दिला, पण ती कार माझ्या मागेच लागली. काय चाललंय, मी स्वतःशी विचार केला. मी बाईकचा वेग वाढवला, पण ती कार माझा पाठलाग करत राहिली. माझ्या मनात शंका निर्माण झाली, कोण माझा पाठलाग करतंय? सानियाच्या घरी कोणी मला पाहिलं का? मी एका गल्लीत वळलो, पण ती कार मागे आली. शेवटी मी बाईक थांबवली आणि कारच्या ड्रायव्हरला पाहण्यासाठी वळलो. पण कारमधून कोणीच बाहेर आलं नाही. फक्त एक गर्द खिडकी खाली सरकली आणि आतून एक आवाज आला, अरे, तू काय केलंस, हे तुला माहीत आहे का? मी थक्क झालो. हा आवाज परिचित वाटत होता, पण कुठे ऐकला हे आठवेना. मी म्हणालो, कोण आहेस? काय बोलतन्य? पण त्या कारमधून फक्त एक हास्य ऐकू आलं आणि कार पुढे निघून गेली. मी तिथेच उभा राहिलो, माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. हे काय होतं, मी स्वतःला विचारलं. त्या रात्री मी घरी पोहोचलो, पण माझ्या डोक्यात त्या कारचं रहस्य घुमत राहिलं.
सकाळी उठल्यावरही माझं मन त्या कारच्या विचारात होतं. मी सानियाला मेसेज केला, काल रात्री खूप मजा आली, पण सांग, कोणी मला तुझ्या घरी पाहिलं का? तिचा रिप्लाय आला, अरे काय बोलतोस, कोण पाहणार? रोहन तर आज सकाळी परत आलाय. माझं हृदय पुन्हा धडधडलं. रोहन परत आलाय? मग काल रात्री ती कार त्याची तर नव्हती ना? मी ऑफिसला गेलो, पण माझं लक्ष लागत नव्हतं. माझ्या डोक्यात सानिया आणि रोहन यांचे विचार घुमत होते. रोहन माझा खास मित्र होता, पण जर त्याला काही कळलं असेल. मी त्याला फोन लावला, अरे रोहन, काय चाललंय? त्याचा आवाज नेहमीसारखा आनंदी होता, काही नाही रे, गावातून परत आलो. संध्याकाळी भेटायचं का? मी होकार दिला, पण माझ्या मनात शंका होती. त्याच्या बोलण्यात काहीतरी वेगळं वाटत होतं, जणू तो काही लपवत होता. संध्याकाळी आम्ही मुंबईतल्या एका छान बारमध्ये भेटलो. रोहन नेहमीसारखा हस्तखिदळत बोलत होता, पण त्याच्या डोळ्यात मला एक वेगळी चमक दिसली. काय रे, काल रात्री कुठे होतास? त्याने अचानक विचारलं. माझं हृदय एक क्षण थांबलं. मी हस्त म्हणालो, अरे कुठे? घरीच होतो. पण त्याने माझ्याकडे पाहत एक गूढ स्मित केलं, जणू म्हणत होता, मला सगळं माहीत आहे. त्या रात्री घरी परतताना मला पुन्हा ती चंदेरी कार दिसली. यावेळी ती माझ्या घरापासून थोड्या अंतरावर थांबली होती. मी बाईक थांबवली आणि जवळ गेलो, पण कार पुन्हा निघून गेली. माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं, ही कार कोणाची आहे? का माझा पाठलाग करते? दुसऱ्या दिवशी मी सानियाला भेटायचं ठरवलं. आम्ही एका कॉफी शॉपमध्ये भेटलो. तिने पिवळा ड्रेस घातला होता आणि तिचं व्यक्तिमत्व पाहून माझं मन पुन्हा तिच्याकडे खेचलं गेलं. काय रे, तू कालपासून का टेन्स आहेस? तिने विचारलं. मी तिला त्या कारची गोष्ट सांगितली. ती हसली आणि म्हणाली, अरे, तुझी कल्पनाशक्ती जबरदस्त आहे. कदाचित कोणी रस्त्यावर गाडी चालवत असेल. रिलॅक्स कर. पण मला तिच्या बोलण्यात काहीतरी खोट वाटलं. तिच्या हसण्यात एक वेगळी चमक होती, जणू ती काही लपवत होती. मी तिला विचारलं, सानिया, खरं सांग, तुला काही माहीत आहे का? तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या ओठांवर एक गूढ हास्य उमटलं. तू खूप प्रश्न विचारतोस. जा आणि आपल्या त्या खास रात्रीच्या आठवणी एन्जॉय कर, ती म्हणाली आणि उठून निघून गेली. त्या रात्री मला झोप लागेना. माझ्या डोक्यात सानिया, रोहन आणि त्या कारचे विचार घुमत होते. मी सानियाचे मेसेजेस पुन्हा वाचले. प्रत्येक मेसेजमागे काहीतरी लपलेलं वाटत होतं. ती मला काही सांगायचा प्रयत्न करत होती का? काही दिवसांनी रोहनने मला घरी बोलावलं. मी गेलो, तेव्हा सानिया आणि रोहन दोघेही हस्तखिदळत बसले होते. पण मला त्यांच्या हसण्यात काहीतरी बनावट वाटलं. रोहन म्हणाला, अरे, तू आणि सानिया खूप जवळ आलात ना? मी हसण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या हृदयात धडकी भरली. जेवण झाल्यावर रोहन म्हणाला, चल, तुला एक गोष्ट दाखवतो. त्याने मला त्याच्या लॅपटॉपवर एक व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओत मी आणि सानिया त्या रात्री एकत्र होतो. माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा व्हिडिओ तुला कुठून मिळाला? मी विचारलं. रोहन हसला आणि म्हणाला, तुला वाटलं मला काही कळणार नाही. सानिया शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर काहीच भावना नव्हत्या. मी तिला विचारलं, सानिया, तू मला का सांगितलं नाही? ती फक्त हसली आणि म्हणाली, काही गोष्टी तुला स्वतः शोधाव्या लागतात. त्या रात्री मी घरी परतलो, पण माझ्या डोक्यात प्रश्नांचं वादळ होतं. रोहन आणि सानिया मला खेळवत होते का? ती चंदेरी कार कोणाची होती? आणि त्या व्हिडिओमागचं सत्य काय होतं? मी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्या कारच्या मागच्या सीटवर दिसलेला चेहरा माझ्यासारखाच होता. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मी त्या कारच्या मागे धावलो, पण ती मुंबईच्या रस्त्यांच्या अंधारात नाहीशी झाली.
माझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं. ही कार कोणाची? रोहन आणि सानिया मला का खेळवत होते? आणि तो माझ्यासारखा चेहरा. मी घरी परतलो आणि फोन हातात घेतला. सानियाला मेसेज करायचा की रोहनला फोन लावायचा हा विचार करत असतानाच माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. रात्री 12 वाजता वांद्रे जवळच्या जुन्या गोदामाजवळ भेट. सत्य जाणून घ्यायचं असेल तर एकटाच ये. माझ्या अंगावर काटा आला. कोण होता हा? आणि त्याला माझ्याबद्दल एवढं कसं माहीत? पण आता मागे हटायचा प्रश्नच नव्हता. मी ठरवलं आज रात्री या रहस्याचा उलगडा करायचाच. रात्री 11:15 वाजता मी माझी बाईक घेऊन वांद्रे जवळच्या जुन्या गोदामाकडे निघालो. ती जागा शहराच्या बाहेर होती जिथे रात्री कोणी फिरत नसे. रस्त्यावर फक्त माझ्या बाईकचा आवाज आणि माझ्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. मी गोदामाजवळ पोहोचलो तेव्हा तिथे तीच चंदेरी कार उभी होती. माझ्या मनात भीती आणि उत्सुकता यांचा खेळ सुरू होता. मी बाईक बाजूला लावली आणि कारजवळ गेलो. खिडकी खाली सरकली आणि आतून एक परिचित आवाज आला. आलास तर तो आवाज सानियाचा होता. मी थक्क झालो. सानिया, तू इथे काय करतेस? मी विचारलं. ती कारमधून बाहेर आली. तिच्या हातात एक पेन होती आणि तिच्या चेहऱ्यावर तेच गूढ हास्य. तू खूप उतावळा आहेस, नाही का? सत्य जाणून घ्यायचं म्हणजे थोडा धीर धरावा लागतो, ती म्हणाली. मी तिच्याकडे रागाने पाहिलं. सानिया, हे सगळं काय चाललंय? त्या कारमधला चेहरा माझ्यासारखा का दिसला? आणि रोहनला सगळं माहीत आहे का? सानियाने हस्त मला शांत राहायला सांगितलं आणि म्हणाली, रोहनला सगळं माहीत आहे, पण तुला जे वाटतं तसं नाही. चल, आत ये, तुला सगळं सांगते. तिने गोदामाच्या दिशेने चालायला सुरुवात केली आणि मी तिच्या मागे गेलो. त्या जुन्या गोदामात अंधार होता. फक्त एक मंद दिवा लटकत होता, ज्याच्या प्रकाशात सानियाचं व्यक्तिमत्व अजून खुलून दिसत होतं. पण माझं लक्ष त्या रहस्यावर होतं, ज्याने मला रात्रीची झोप उडवली होती. गोदामात एका टेबलावर काही फोटो आणि कागदपत्रं पडली होती. सानियाने एक फोटो उचलला आणि मला दाखवला. त्यात मी आणि सानिया त्या रात्री एकत्र होतो, पण त्यात आणखी एक व्यक्ती होती, जी माझ्यासारखीच दिसत होती. हा कोण आहे? मी विचारलं. सानियाने मला शांत राहायला सांगितलं आणि सांगायला सुरुवात केली. हा तुझा जुळा भाऊ, अर्जुन. माझ्या पायाखालची जमीन सरकली. जुळा भाऊ? मला तर माहीतच नव्हतं की माझा कोणी भाऊ आहे, मी ओरडलो. सानियाने मला एक कागदपत्र दिलं, ज्यात माझ्या जन्माची माहिती होती. त्यात लिहिलं होतं की माझा जन्म झाला तेव्हा माझा एक जुळा भाऊ होता, पण तो लहानपणीच दत्तक गेला होता. माझ्या आईवडिलांनी मला याबद्दल कधीच सांगितलं नव्हतं. अर्जुनला तुझ्याबद्दल माहीत आहे, सानिया म्हणाली. तो तुझ्यासारखाच दिसतो, पण त्याचं आयुष्य तुझ्यापेक्षा खूप वेगळं आहे. तो एका गुप्त गटाचा भाग आहे, ज्याचं नाव आहे मध्यरात्रीचे छाया. आणि त्या रात्री जेव्हा तू माझ्या घरी आलास, तेव्हा अर्जुन तिथे होता. माझ्या डोक्यात सगळं गरगरायला लागलं. म्हणजे त्या रात्री मी तुझ्यासोबत नव्हतो? मी विचारलं. सानिया हसली. नाही, तू नव्हतास. पण अर्जुनला तुझी जागा घ्यायची होती, जेणेकरून तो तुझ्या आयुष्यात शिरकाव करू शकेल. आणि रोहन, त्याला सगळं माहीत होतं. तोही या गटाचा भाग आहे. मी थक्क झालो. माझा खास मित्र रोहन आणि सानिया मला खेळवत होते. पण का? मी विचारलं. सानियाने मला एक डायरी दिली, ज्यात अर्जुनच्या आयुष्याची कहाणी होती. अर्जुन एका गुप्त गटासाठी काम करत होता, जो मुंबईतल्या श्रीमंत लोकांच्या गुपितांचा व्यापार करत असे. माझ्यासारखा चेहरा असल्यामुळे त्याने माझी ओळख चोरली, जेणेकरून तो माझ्या ऑफिसमधल्या गुप्त माहितीपर्यंत पोहोचू शकेल. माझ्या कंपनीत एक मोठा डेटा लीक होणार होता,
आणि अर्जुनला ती संधी हवी होती. मग तू मला हे सगळं का सांगितलंस, मी विचारलं. सानियाने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. कारण मला तुझी खरंच काळजी आहे. अर्जुन आणि रोहन मला फक्त त्यांच्या प्लॅनसाठी वापरत होते, पण तुझ्यासोबत त्या रात्री मला खरंच तुझ्याबद्दल भावना निर्माण झाल्या, ती म्हणाली आणि माझ्याजवळ आली. पण मला तिच्यावर विश्वास ठेवायचा नव्हता. मी तिला बाजूला ढकललं आणि म्हणालो, मला आता सगळं कळलं. मी हे असं चालू देणार नाही. मी गोदामातून बाहेर पडलो आणि माझ्या बाईकवर स्वार झालो. पण तेवढ्यात मागून पावलांचा आवाज ऐकू आला. मी वळून पाहिलं आणि तिथे अर्जुन उभा होता, माझ्यासारखा चेहरा, पण डोळ्यात एक क्रूर चमक. तू खूप पुढे गेलास भाऊ, तो म्हणाला. आता तुझी जागा मी कायमची घेणार आहे. अर्जुनने माझ्यावर हल्ला केला, पण मी तयार होतो. आम्ही गोदामाच्या अंधारात झटापट करायला लागलो. त्याच्याकडे एक चाकू होता आणि तो मला मारायला तयार होता. मी त्याला ढकललं आणि एका लाकडी फळीने त्याला मारलं. पण तो पुन्हा उठला आणि त्याच्या हातात आता एक पिस्तूल होती. तुझं आयुष्य आता संपलं, तो ओरडला. तेवढ्यात सानियाने मागून येऊन अर्जुनच्या डोक्यावर एक लोखंडी रॉड मारला. तो खाली कोसळला आणि पिस्तूल त्याच्या हातातून पडलं. सानिया माझ्याकडे धावत आली आणि म्हणाली, मला माफ कर, पण मी तुला वाचवायला हवं होतं. मी तिला काहीच बोललो नाही, फक्त अर्जुनला बांधलं आणि पोलिसांना फोन लावला. पोलीस आले आणि अर्जुनला अटक केली. रोहनलाही पोलिसांनी पकडलं, कारण त्याच्याकडे मध्यरात्रीचे छाया गटाचे पुरावे सापडले. सानियाने पोलिसांना सगळं सांगितलं आणि तिला तिच्या सहभागाबद्दल कमी शिक्षा मिळाली. काही महिन्यांनी सगळं शांत झालं. मी माझ्या आयुष्यात परतलो, पण सानियाच्या आठवणी माझ्या मनात कायम राहिल्या. एके रात्री मला तिचा मेसेज आला, मी मुंबईतून निघाले, पण तुझ्यासाठी एक गोष्ट सोडून गेले आहे. तुझ्या घरातल्या ड्रॉवरमध्ये पहा. मी ड्रॉवर उघडलं आणि तिथे एक लहान नोट होती. त्यात लिहिलं होतं, अर्जुन हा फक्त एक प्यादा होता. खरा खेळाडू अजूनही बाहेर आहे. सावध रहा. माझ्या अंगावर काटा आला. माझ्या आयुष्यातलं रहस्य संपलं नव्हतं, ते तर आता खऱ्या अर्थाने सुरू झालं होतं. मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंटमध्ये पिवळा स्टार टाका आणि आवडली तर काळा स्टार टाका. अशाच रोमांचक आणि नवीन कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या थरारक कथेत. तोपर्यंत धन्यवाद आणि भेटत राहूया.